रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण घरातल्याच नेहमीच्या डाळी वापरून 2 वेगवेगळ्या नाश्त्याच्या मस्त अशा रेसिपीज बनवणार आहोत। तर यातली पहिली रेसिपी बनवण्यासाठी इथे मी 1 कप चण्याची डाळ घेतली। 2 ते 3 वेळा ही स्वच्छ धुवून घेतली। यानंतर यामध्ये पाणी घालून 4 ते 5 तास ही डाळ मी भिजत घालून ठेवली। 5 तासानंतर डाळ छान भिजली गेली। ही आता वाटून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 बॅचेसमध्ये मी ही वाटून घेणार आहे। तर यातली अर्धी डाळ इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। यामध्ये अर्धा कप दही घालायचे आणि 2 चमचे यामध्ये मी पाणी घातले आणि अगदी बारीक अशी ही सगळी डाळ मी इथे वाटून घेतली। यानंतर हे 2 ते 3 मिनिटं मी छान फेटून घेतलं आणि आता झाकून हे आपल्याला फर्मेंट होण्यासाठी रात्रभर ठेवून द्यायचं आहे। तर हे मी रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं आणि सकाळी हे छान असं फर्मेंट झालं आहे। यामध्ये मी थोडंसं पाणी घालून याला असं थोडंसं पातळ करून घेतलं आहे। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। पाव चमचा हळद घातली आहे। पाव चमचा हिंग घातला आहे। यानंतर हिरवी मिरची आणि आलं ठेचून यामध्ये घातलं। 2 चमचे तेल घालायचं आहे। सगळं मिक्स करायचं आहे। नाश्ता बनवण्यासाठी हे पीठ तयार आहे। तर या सगळ्या पिठाचा मी नाश्ता बनवणार नाही आहे, त्यामुळे यातलं अर्धं पीठ मी दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते। इथे मी एक प्लेट घेतली आहे। तेलाने ग्रीस करून घ्यायची प्लेट। याबरोबरच मी कढईमध्ये पाणीसुद्धा गरम करत ठेवलं आहे। आता या मिश्रणामध्ये अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचा आहे। त्यावरती 1 चमचा पाणी घालायचं आहे। मिक्स करून लगेचच आपल्याला हे ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। वरून मी लाल तिखट घालते, दिसायला छान दिसेल। आणि आता इथे कढईमध्ये हे आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचं आहे। इथे मी कढईमध्ये एक स्टँड असा उलटा ठेवला आहे, त्यावरती प्लेट ठेवायची आहे आणि 12 ते 15 मिनिटं हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। तर इथे हा खमण वाफवून तयार आहे। आता आपण यावरती घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल गरम केलं। यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। अर्धा चमचा जिरं घातलं आहे। यानंतर पाव चमचा हिंग घातला आणि भरपूर कढीपत्त्याची पानं घातली आहेत। थोडंसं यामध्ये मी पाणी घातलं। पाव चमचा मीठ, अर्धा चमचा साखर घातली आहे। इथे मी आणखी थोडं यामध्ये पाणी घातलं। तर एकत्र मी यामध्ये साधारण अर्धा कप पाणी घातलं आहे। उकळी काढायची आहे आणि ही आपली फोडणी तयार आहे। खमणसुद्धा 15 मिनिटानंतर तयार झाला। मी त्याला थंड करून घेतल्यानंतर काढून घेते। अगदी मस्त जाळीदार असा खमण तयार आहे। यावरती तयार केलेली फोडणी घालायची आहे। तर इथे चटणीबरोबर आणि मिरच्यांबरोबर मी खमण किंवा सेव खमण सर्व करते। यावरती मी अशी बारीक शेव जी असते ती पसरवते। वरून थोडीशी कोथिंबीर घातली आहे। तर सेव खमण इथे तयार झाला आहे। आता आपण बनवतोय दुसरा नाश्ता। तर यासाठी मी अर्धा कप मुगाची डाळ घेतली। 2 ते 3 वेळा ती धुवून घेतली। यानंतर यामध्ये गरम पाणी घालून मी अर्धा तास ही डाळ भिजत ठेवली। मधल्या वेळामध्ये इथे मी 1 चमचा धने, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरं, याबरोबरच लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं आलं याचं जाडसर असं वाटण तयार करून घेतलं आहे। अर्ध्या तासामध्ये डाळ छान भिजली गेली आहे। यातली 1 ते 1.5 चमचा डाळ काढून घ्यायची आहे
जी आपण नंतर वापरणार आहोत. आणि उरलेली डाळ आता आपण वाटून घेऊया. तर वाटण केलं होतं आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे काढून घेतली डाळ आणि अगदी बारीक अशी वाटून घेतली. तर ह्या वाटलेल्या डाळीमध्ये मी जी आपण डाळ बाजूला काढून ठेवली होती तीसुद्धा घातली आणि त्याबरोबरच तयार केलं वाटण घातलं. याबरोबरच कांदा घातला, एक गाजर किसून यामध्ये घातलं आहे, कोथिंबीर घातली बारीक चिरलेली आणि हे सगळं मिक्स करून घेतलं. यामध्ये आता अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. याबरोबरच यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे, पाव चमचा हळद घातली आहे. सगळं मिक्स करून घेऊया. यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे कारण डाळीचं जे मॉइश्चर आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर याची आपण थालीपीठं बनवणार आहोत. तर पहा असं सैलसर याचं पीठ तयार झालं आहे. तर याचं थालीपीठ आपण थापून घेऊया. इथे ओल्या कापडावरती थालीपीठ थापायचं आहे, हाताला पाणी लावायचं आहे आणि याचा असा एक गोळा घ्यायचा आहे आणि हात पाण्यामध्ये भिजवून पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. यामध्ये आपण जी अख्खी मुगाची डाळ घातली ती दाताखाली आल्यानंतर खूप छान लागते आणि अगदी पौष्टिक असा हा नाश्ता आहे. सकाळी जर नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही रात्री डाळ भिजत घालून सकाळी नाश्ता बनवू शकता, अगदी झटपट तयार होईल. तर इथे हे थालीपीठ थापून घेतलं आहे. यावरती थोडेसे मी तीळ घातलेत. थालीपीठ आता भाजून घेऊया. थालीपीठावरती तेल सोडून दोन्ही बाजूने अगदी खरपूस असं हे थालीपीठ मी भाजून घेतलं आहे. थालीपीठ इथे तयार झालं आहे. पाहू शकता अगदी मस्त दिसतं आहे. काढून घेऊया. तर ही होती आपली दुसरी नाश्त्याची पौष्टिक आणि चवदार अशी रेसिपी. तर आजच्या या दोन्ही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. नक्की करून पहा आणि यातली कोणती रेसिपी तुम्हाला जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.